पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांकडून शरद पवारांकडे परतणाऱ्या नरहरी झिरवळांनी पुन्हा एकदा आपल्या छातीत पवारच असल्याचं म्हटलंय। याला निमित्त होतं अजित पवारांच्या आई यांनी विठ्ठलाकडे घातलेल्या साकड्याचं। पाहुयात हा एक रिपोर्ट। पवार कुटुंबातला वाद संपवून दोघांना एकत्र येऊ दे असं साकडं अजित पवारांच्या मातोश्री आशा पवारांनी विठ्ठलाकडे घातलंय। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यानंतर दोन्ही एकत्र आले तर आपल्याला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया अजित पवार आणि भाजपच्या गोटातून आली। सर्वांना चांगले वर्ष सुखी जाऊ दे, आपले सगळे वाद संपू दे देवाला सांगितलं। पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे। आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले। लवकरात लवकर या वर्षात व्हावं असं वाटतंय। शरद पवार आणि अजित दादा एकत्र यावे। हो पांडुरंगाला ऐकणार। हो ऐकणार। आम्ही शरद पवार साहेबांना सदैव दैवत मानत आलेलो आहो। आम्ही जरी राजकीय आमच्या काही वेगळा मार्ग स्वीकारला असेल तरीही आम्हाला पवार साहेबांच्याबद्दल सदैव आदर राहिलेला आहे, राहणार आहे। आणि त्यामध्ये जर एकत्र आले किंवा त्यांच्या पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला अत्यंत आनंदच वाटेल। आणि मी पवार कुटुंबाचा एक सदस्य म्हणूनच स्वतःला समजतो आणि त्यामुळे मलाही या बाबतीत आनंद होईल। अजित पवारांच्या आईने पांडुरंगाकडे साकडं घातलं की अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र यावे। असं आहे, माननीय शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे। भारतीय जनता पार्टीकडून ना असण्याचा काही कारण नाही आहे। त्या पक्षाने निर्णय करायचा आहे, त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे। त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे योग्य नाही। या सर्वाधिक रंजक प्रतिक्रिया अजित पवार गटाच्या नरहरी झिरवळांनी दिली। पहाटेच्या शपथविधीवेळी झिरवळ आणि अजित पवारांसोबत होते तेव्हा आपल्याला काहीही माहीत नव्हतं। अपहरण होऊन मला दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचा दावा झिरवळांनी केला होता। तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या सोनिया दुहन यांनी मवियाचं सरकार स्थापनेआधी दिल्लीहून नरहरी झिरवळ यांना कथित अपहरणातून सोडवून परत आणलं। त्यावेळी जी प्रतिक्रिया झिरवळांनी दिली होती तीच प्रतिक्रिया आज पुन्हा दिली आहे। आता शेवटपर्यंत आज माग पुढे अजित दादा तर अजित दादाच ना। लढायचा विषय वेळ येईल तेव्हा दादा बरोबरच। त्याच्यावर अजून शिक्काच नाही आलेला गद्दार म्हणून, कधीच नाही आला। तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीने चाललोय तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो। पहिला जिथं गेलोय तिथं आतापर्यंत आहे, भविष्यात सुद्धा तिथंच राहणार आहे। तर गद्दारीचा काय विषय तो? जर माझी छाती पाडली तर जसं बजरंगाची छाती फाडल्यावर प्रभू श्रीराम, तसं माझी छाती फाडली तर पवार साहेब। आणि ती छाती फाडल्याचा लोकांनी जेव्हा मला ह्या प्रसंगात आम्ही पडलो त्यावेळेला लोकांनी त्याचा गैरप्रचार केला। परंतु प्रचार हा प्रचार असतो। मी किती जवळ होतो हे सांगायचं जर ठरलं तर माझ्या याच्यात मी सांगतो का ज्या दिवशी मी पवार साहेबांकडून दादाबरोबर गेलोय त्याच्यानंतर पवार साहेबांना मी अजून भेटलो नाही। का हे माझ्या लाईफमधलं पहिल्यांदा एवढा मोठा शॉक का मी कोणत्या तोंडानं साहेबांच्या समोर जायचं। कारण साहेबांना मी प्रभू रामचंद्र पाहतो आणि मग प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन आणि मी साहेबांना फसवलं किंवा मला हा निर्णय घ्यायला भाग पडलं म्हणून मी आत्तापर्यंत गेलो नाही। याचं मूल्यांकन मीच करू शकतो। नक्कीच, पण भविष्यामध्ये तुम्ही प्रयत्न करणार, कारण तुम्ही दोन्ही पवार साहेबांच्या जवळचे करणार प्रयत्न। आत्ता एवढ्या दिवस गेलो नाही ना, आता जाणार साहेबांकडं, लोटांगण घालून पाया पडणार। साहेब काही करा, पण आमच्यासारखे असे अनेक असतील का त्यांना खूप अडचण झालेली आहे, म्हणून एकत्र या। पण तुमचं ऐकतील साहेब असं वाटतं? कारण सध्याची जी ऐकतील साहेब। जो छाती फाडून श्रीराम दाखवतो साहेब विचार करतील ना। तिकडे ठाकरे गटात एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्येवरून संजय राऊत फडणवीसांसह गृह खात्यावर टीका करतायत। त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली।
तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर वाल्मिक कराडच्या शरणागतीवर गृहमंत्री फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचं कौतुक करतायत. जर आरोप आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई होत नसेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. गृहमंत्री कोणाला तरी वाचवत आहेत. गृहमंत्री हे दुबळे आहेत, कमजोर आहेत, हे यातून स्पष्ट होत आहे. ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे ना. जर लोकांच्या मनात भावना आहे की खरा आरोपी सूत्रधार वाचवला जातो आहे तर ती शिंतोडे जे आहेत हे या राज्याच्या गृहमंत्र्यावर पडत आहेत. गृहमंत्रीचे नाकाने कांदे सोलतायत, कोणालाही सोडणार नाही, किती मोठा असू द्या, बरं का, किती मोठा असला तरी तो तुमच्या पदराखाली आहे, तुमच्या खिशात आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तासाभरापूर्वी कुस्ती करणाऱ्यांमध्ये नंतर दोस्ती होण्याचे अनेक कहाण्या घडलेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्तेच काय पण नेते सुद्धा दोन्ही दगडांवर पाय ठेवण्यात पारंगत झालेत. आमदार सगळे जरी असले तरी पक्षप्रमुख हा महत्वाचा, कारण पक्ष वेगळा आमदार वेगळा. कायद्याप्रमाणे माझाच निर्णय योग्य राहील. अरे बाबा, आता त्याचा माझा काही संबंध येतो? नाही, ठाम होतो पण तेव्हा होतो. आता मी तिथं नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे होतो बाबा, तेव्हा होतो, तेव्हाचा प्रश्न तो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.